बॅक टू चॅनल. आज आम्ही कुठेतरी चाललोय. कुठे चाललोय? सरप्राईज आहे. तर आता ह्यांनी स्विमिंग कॉस्ट्युम घातलेले आहेत. मनोमाला पण नाही माहिती कुठे चाललोय. मनोमाला पण नाही माहिती कुठे चाललोय. तर चला आता लवकर निघूयात आपण. लेट झालाय ऑलरेडी. आज जरा पाऊस पण नाहीये, कमी आहे, तर चांगलं आहे. चला लवकर. माही कुठे आहे? माही ओके, आम्ही निघालेलो आहोत. किती लांब आहे बघूया आता. अलिबागपासून साधारण 20 किलोमीटर असेल हा कोंडीचा धबधबा. तर आम्ही वावे मार्गे गेलेलो होतो आणि वावे येथून बेलोशी गावामधनं आतमध्ये जायचं आहे. तर आतमध्ये गेल्यानंतर तिथे आपल्याला 4 व्हीलर पार्क करायला जागा आहे आणि तिथे 4 व्हीलर पार्क करून आपल्याला त्याच्यानंतर पुढे चालत जायचं आहे. तर आता मी दाखवतेच आहे आपल्याला कसं कसं जायचं आहे ते. शकता आता बघा कोंडीचा धबधब्याचा बोर्ड आहे. हा बोर्ड दिसेल त्या दिशेनेच आपल्याला जायचं आहे आणि थोडं गावामध्ये आहे. आम्हाला पण एक्झॅक्ट माहिती नव्हतं, तर आम्ही विचारत गेलो. बेलोशी गावात गेल्यावर आतमध्ये बऱ्याच ठिकाणी ॲरोज केलेले होते आणि त्याच्यामुळे जास्त कन्फ्युजन नाही झालं आणि फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोचलो. कुठे आली? कुठे अजून धबधब्याला आलीस का? मग आतमध्ये जायला हळू ग, सरकली बघ तीच. मस्त आहे ना गाव एकदम आतमध्ये. आता केवढं थंड लागायला लागलं आता. कुठे चाललो आपण? पण चाललोय धबधब्यावर. कुठला धबधबा आहे? कोंडी धबधबा. हो मस्त एकदम. आउट गाव आहे हे ना, एकदम छान. आम्हाला पण माहिती नाही एक्झॅक्ट कुठे आहे धबधब्याला रस्ता. अय्यू कुठून जायचंय? तिकडेच चाललाय? शेतावर जायला पण तिथून जायचं. अच्छा चला, बरं झालं. धबधबा ऐकलं? बोलायची गरज नाही. धबधबा. जायचं का जवळ? कॉस्ट्यूम पहन के आए हैं. और माही स्विमिंग के कपड़े पहन के आए हैं. अभी उड़िया मारेंगे उसमें. इधर उड़ी मार सकते हैं. अरे इधर भी पानी है. इसमें उड़िया मार के अपन पहुंच सकते हैं उसमें. प्रॉपर हिंदी नहीं बोलने का, अपन मराठी बोलने का. येस. हा ही मार्किंग आहे. फॉलो करत अच्छा हा ओके. जे नवीन येतील त्यांच्यासाठी सांगून ठेवते की अशी मार्किंग केलेली आहे त्यांनी, तर त्या मार्क प्रमाणेच जायचं. तसंच तुम्ही पोचाल त्या धबधब्यापर्यंत. नाही तर चुकाल. नाही तर मग इथेच बसायला लागेल या छोट्या धबधब्यामध्ये. पेरणी झालेली आहे ना? पेरणी नाही टाकलं नाही, हे राब टाकलं. लावली नाही अजून. हे काय हे लावलेलं दिसतंय? नाही, हे आता फक्त राब टाकलंय. हे उपटणार आणि त्याचे मोठ्या बनवून नंतर हे राहिलेलं शेत आहे ना त्याच्यामध्ये टाकणार ते.
मार्किंग. ए बुबू त्याचे डोळे बघ कसे आहेत. येऊ आम्ही तिकडे. बस ना. दुसरा आला तो मग खायला तोंडात घेऊन. चाललोय किती मिनिटं चाललो आपण. 10 मिनिटं झाली. मग अजून कुठे पुढे राहते. ए आवाज येतोय ना. नाही तो बघ धबधब्याचा आवाज येतोय. ही एक साईन आहे इकडे. माही एकदम फर्स्ट पोचणार आहे बहुतेक. धबधब्याचा आवाज येतोय. आला का ग जवळ. अजून एक साईन आहे धबधब्याचा. हे आला वाटतं. ते गप्रे. वाघाला तर काय बोलणार. हॅलो वाघ असं बोल. मावशीने मस्त सांगितलं. हा आवाज बघ ना. इथे पूर्ण आवाज. ही अजून एक साईन आहे. येस हे काय वॉटरफॉल आहे काय म्हणून आहे. मला नाही वाटत त्या साईडला असेल. आता त्यांना विचारलं ना. तिकडे विचारलं ना त्यांना गावातल्या बायकांना कुठे. हे काय नक्की. मस्त. माही कुठे आलो आपण. अननोन प्लेस. इथे एक दिवस कॅम्पिंगला आलो तर मज्जा येईल. आम्हाला वाटलं का एवढा मोठा आवाज येतोय पाण्याचा तर कदाचित आपण पोचलेलो आहोत. पण ते चुकीचं होतं. अजून पुढे आहे. कुठे ते दिसतंय का. तेच नाही आहेत ना ग वरती जे दिसत आहेत ते. श्रावणी ते वरती जे आहेत ते नाही ना. तिकडेच ना. हो वरती ना तिकडे. हा इकडे पाण्याची कमतरता नाही ना शेतीला. एकदम मस्त. हळू वहिनी. त्यांनी रस्ता केला. हा मधून चालूच नको माही. तू पण साईडनीच आहे. हो काय मस्त हवा सुटली ऍक्च्युली.
आमच्या बॅग पकडत. मी नाही येणार वॉटरफॉल मध्ये, मला म्हणतो. इथंच पाणी एवढं थंड आहे. त्यांना आहे काय? पकड हात नाही घेऊन जाते डायरेक्ट. तिथे उभं राहायचं आपण बाजूला. इथं जर मुसळधार पाऊस सुरू झाला सॉरी पाणी थंड आहे रे जाम ना. फायनली आपण आलेलो आहोत आपल्या डेस्टिनेशनवर. ते पण गेल. फायनली आपण आलेलो आहोत. काय आहे नाही एवढा मोठा वॉटरफॉल आहे. खूप मोठा वॉटरफॉल आहे. आता आम्ही भिजायला चाललो. तर आता सगळं मोबाईल आम्ही आतमध्ये टाकणार. तर चला बाय बाय. पाण्यात खूप भिजले आम्ही. बुट्टे घेतले खायला आणि इथे पण बसले गरम गरम बुट्टे. तर तुम्हाला पण असंच कोंडीच्या धबधब्यावर जायचं असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेलीच आहे. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज SM व्लॉग्स या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत